फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे रव्याचा आणि गुळाचा शिरा. खूप छान लागतो, खूपच टेस्टी लागतो. ही शिरा करण्याची ना सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते. जेवढा रवा असतो तेवढंच तूप, तेवढी साखर घ्यायची असते. पण मी गुळाचा करणार आहे आणि आम्हाला गोड कमी लागतं ना, म्हणून मी गूळ थोडंसंच घेतलेलं आहे. समजा तुम्हाला 1 वाटीचा करायचा असेल तर 1 वाटी रवा, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर किंवा गूळ. म्हणजे 1 वाटी रवा असेल तर 1.5 ते 2 वाटी तुम्हाला पाणी लागतं. कारण काही रवा असतो ना, तो पाणी कमी ॲब्सॉर्ब करतात, काही रवा असतो पाणी जास्त ॲब्सॉर्ब करतात. तर त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घेऊ शकता. ते मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते आहे. तर मी काय केलं आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि पाऊण वाटी मी गूळ घेतलेला आहे. आता याच्यामध्ये ना मी पाणी ॲड करते आहे. दीड वाटी मी पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी मी आधी गरम करत ठेवते आहे आणि ह्या शिऱ्यामध्ये आपण एक छान सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत. ते मी तुम्हाला नंतर सांगते. आधी आपण रवा छान असा भाजून घेऊया. रवा आणि गुळाचा शिरा करण्यासाठी मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी हा रवा ॲड करते आहे. सुरुवातीला मी काय करते, रवा आधी मी कोरा भाजून घेते आहे. आधीच मी तूप नाही ॲड करत, कारण काय होतं ना, तर कोरा भाजला ना रवा तर छान असा व्यवस्थित सगळा रव्याचा एक एक दाणा छान असा व्यवस्थित भाजला जातो आणि ह्याच्याने ना मग तूप कमी लागतं. पण जर तुम्हाला तुपाचाच व्यवस्थित भाजून करायचं असेल तर आधी 1 वाटी तूप ॲड करा. त्याच्यानंतर मग हा रवा त्या तुपामध्ये छान असं भाजून घेऊ शकता. पण जर ह्या पद्धतीने कराल ना तर कमी तुपामध्ये पण छान असा रवा, छान असा शिरा होऊ शकतो. मंद गॅसवरती छान असा रवा आपल्याला मिनिटभर भाजून घ्यायचा आहे. हे बघा, रवा छान असा भाजत आला आहे. मिनिटभर भाजला मी मस्तपैकी आणि छान असा सुगंध पण येतो आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये तूप ॲड करायचं आहे. हे मी घरी बनवलेलं तूप आहे. तुमच्याकडे जर मार्केटचं असेल तर तुम्ही ते पण यूज करू शकता, किंवा तुमच्याकडे पण घरी बनवलेलं असेल तर तेही तूप तुम्ही वापरू शकता. 2 चमचे मी तूप घेतले आहे. पोहे खायचे जे चमचे असतात ना, पोहे खायचा जो चमचा असतो ना, तो मी 2 चमचा तूप घेतलेला आहे. आता मी जे सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगते आहे ना, ती आहे हे बेसन. हा जो छोटा चमचा आहे ना, तो छोटा चमचा बेसन घ्यायचा आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. आणखी अर्धा चमचा मी तूप घेते आहे. हा बघा, रव्याचा कलर पण छान चेंज झालेला आहे. छान असा मस्त रवा भाजला गेलेला आहे. आता आपण हे गुळाचं पाणी आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. थोडं थोडं करून मी सगळं गुळाचं पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि छान असा शिरा शिजत आला ना, आपण हे जायफळ थोडंसं पावडर ॲड करायची आहे, जायफळची. मी गुळाचा केला म्हणून मी जायफळ पावडर ॲड केली आहे. तुम्ही जर साखरेचा करत असाल ना तर तुम्ही वेलची पावडर ॲड करू शकता, किंवा ह्याच्यामध्ये पण तुम्ही वेलची पावडर ॲड करू शकता. पण गुळामध्ये ना जायफळची टेस्ट खूपच छान लागते. हे बघा, छान असा आपला शिरा झालेला आहे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये आणखी जर तूप हवं असेल तर थोडंसं तूप आणखी ॲड करू शकता, म्हणजे काय बरं चकाकी यायला. मी फक्त अर्धा चमचा तूप ॲड केलं आणखी.
वरून मी काजू ॲड करते आहे. तुम्हाला असा काजू तुपात परतून ॲड करायचं असेल तर सुरुवातीला आधी काजू परतून घ्या आणि मग तुम्ही रवा भाजू शकता. हे बघा, छान मस्त असा आपला गुळाचा शिरा तयार झालेला आहे. हे बघा, मस्त आपला पॅनमध्ये फिरतो आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि पॅनमध्ये बघा रवा छान असा शिजलेला आहे मस्तपैकी. आणि बघा किती छान फुलला आहे. फक्त मी अर्धा वाटीचा रवा, अर्धी वाटी रव्याचा शिरा केला आहे, तरी पण छान झाला. कारण आमच्या घरी जास्त गोड कोणी खात नाही म्हणून मी कमीच केलेला आहे. तर ही छान असं मस्त गुळाचा रवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि आपण जे सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे बेसन ॲड केलं होतं ना 1 छोटा चमचा, त्याच्याने ना या शिऱ्याचा टेस्ट खूपच छान येतो. तुम्ही जरी साखरेचे जरी बनवला ना तरी पण तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा चमचा बेसन नक्की ॲड करा. जर तुम्ही जास्त बनवला शिरा 1 वाटीचा 2 वाटीचा तर 2 चमचे बेसन नक्की ॲड करा. खूप छान लागतं, खूप भारी टेस्ट लागते. आणखी जर तुम्हाला काजू बदाम ड्रायफ्रूट वगैरे जे काही तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता. हे बघा, खूप सुंदर, खूपच सुगंध तर खूप छान येतो आहे आणि कमी तुपामध्ये झाला. फक्त मी 3 चमचे, सुरुवातीला मी 2 चमचे घेतला होता छोटा चमचा, त्यानंतर मग मी अर्धा चमचा करून 1 चमचा घेतला. म्हणजे टोटल मी 3च चमचे तुपामध्ये हा एवढा सुंदर छान मस्त शिरा तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना ना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हेच फ्री आहे. आणि ह्याच्यामध्ये मी गुळाचा वापर पण कमी केलेला आहे. पण जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही जेवढा रवा असेल तेवढं तुम्ही गूळ घेऊ शकता.